तुम्हाला पण अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवायची आहे पण रेसिपी माहीत नाही, चला झटपट रेसिपी सांगते। इथे मी फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे, साधारण 1 पेंडी कोथिंबीर मी घेतलेली आहे। त्यानंतर ती स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे। कट केल्यानंतर त्याच्यामध्ये काही जास्त साहित्य लागत नाही। हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, जिरा 1 चमचे, ते छान असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि साधारण अर्ध्या वाटीला थोडीशी कमी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला तीळ टाकायचे आहेत, तीळ पण मी इथे अंदाजेच घेतलेले आहेत। त्यानंतर 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि आपली बनवलेलं वाटण टाकलेलं आहे। ही वडी बनवताना आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी आणि बेसन पीठ बघून त्यानुसार आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। आता थोडंसं समजा जर आपल्याकडून पीठ कमी पडलं तर आपण वरून थोडंसं बेसन पीठ ॲड करू शकतो। त्यानंतर इथे मी इडलीच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीचे रोल बनवून शिजत ठेवले होते 15 मिनटं। 15 मिनिटांनी ते चाकूने चेक केलं, जर आपल्या चाकूला पीठ चिकटत नसेल तर ते आपलं पीठ तयार झालेलं आहे। त्यानंतर ते कट करून घ्यायचं आहे। कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते तळून घ्यायचं आहे आणि आपली मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। ज्यांनी आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा। थँक्यू।